खाली टाकलं खालच्या गाड्यांच्या, मला बुकिंग नाही भेटलं. पण मी असा का अभ्यास केला बरं का मार्केटचा. बर. म्हणजे मी सकाळी टोटल 4 वाजता निलाव चालू झाला. बर. मी सकाळ आपल्या निलावापर्यंत अख्खं मार्केट बघितलं. बर. पण आपल्या गाड्यावर 20 रुपयांनी कुठे प्लस मध्ये शिकताय तुम्ही, 20-15 रुपयांनी. मग खाली खाली का गेला होता आणि वर तुम्ही पाहायला का आला होता? तुमच्या मनात संभ्रम का तयार झाला? मी सगळी मार्केट बघितली, एकसारखं दिसलं मला, नाही का प्रत्येक जण. पण बर. म्हणलं नाही, मी तुमचा सेट लय जुना कस्टमर आहे. बर बर. लय जुना म्हणजे जवळजवळ आहे ना, मला कळतं असं, मी जर 16 वर्ष झालं मी तुमच्याकडे डाळिंब बघतोय. मग तुम्ही माल खाली टाकून वर आलता का आपला वर माल खाली होता आणि पाहायला गेला होता? नाही, माल मी खाली टाकला होता. का बरं? म्हणजे तुमची इच्छा झाली का गाडीवाला घेऊन गेला? नाही, माझी इच्छा नव्हती. मी बुकिंगला करत होतो, पण मला बुकिंग भेटलं नाही का, कॉल अच्छा उचलला नाही माझा. अच्छा अच्छा अच्छा. हा. पण म्हणलं याला जाऊ दे, म्हणून आता कॉल उचला नात, म्हणून म्हणलं चला आता खाली खाली करू. बर 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 गाडी नंबर लावली होती आपली इथं. बर बर तर म्हणलं काही कॉल उचला नात, म्हणलं बर. मग चला खाली, ठीक आहे खाली जावा म्हणलं. बर मग बर खाली बर केलं. बर पण सकाळ निलाव वगैरे बघितला खालचा, बर काय म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता हायच एकसारखे सगळीकडे मार्केट दिसतंय. पण बर. मी शेवट तुमच्या गाड्यावर जेव्हा निलाव चालू व्हायच्या अगोदर, 6 जेव्हा वाजता. निलाव चालू झाला 6 वाजता निलाव चालू झाला, हा. आणि प्रत्येक माल नाही का, मी प्रत्येकाचं वक्कल बघितलं. बर शेतकरी बर संघ होते, शेतकऱ्यांना विचारायला किती कॅरेट आपण आणलं. शेतकऱ्यांना कोण सांगतं 110 100, पण त्यांना सरासरी ना बाकीच्यांपेक्षा 10-20 रुपयाने रेटच टाईटच आहे. म्हणजे त्याचं काय कारण वाटलं असेल तुम्हाला? काय कारण, एक तर बुकिंगचा फायदा, बर बर. आणि दुसरी मुद्दा गिराईक पण भरपूर होतं. येस. हा हा, या 2 गोष्टी आहेत. ह्या 2 गोष्टी मला 1 नंबर पटल्या. हा, बुकिंगचा फायदा यासाठी आहे की जर माझी बुक 500 कॅरेटची आहे आणि मला जर 2000 कॅरेट आली तर मी हो, काय बी रेट विकणार. आहे तशी ना. माझी जर बुक आता जेवढी आहे, आता मी 7-8 हजार कॅरेटची बुक माझी ठेवलेली आहे हा, पुण्यामध्ये जागेअभावी. नाशिकला आपण 30-30 हजार कॅरेट त्याशी विकले. हो म्हणजे बरोबर आहे. ऍव्हरेजली 15-20 हजार आपण दररोज विकतोय. आपल्याला हो बरोबर. ग्राहकाची संख्या एवढी जबरदस्त आहे हं, की 12ही महिने आपण त्यांना माल देत असल्यामुळं राजस्थान, हं, गुजरात पर्यंत ही हं. ग्राहक आपल्याला धरून आहे, आम्ही ग्राहकाला धरून आहे. हा, बरोबर आहे ना. आलं लक्षात? आहे ना. त्यामुळं अशा कंडिशन मध्ये हं. तुम्ही जरी 4 ला ऐका नाही तर 3 ला ऐका नाही तर 2 ला ऐका, शेवट हा लय लवकर विकला म्हणून जास्त विकला जात नाही. बरोबर आहे ना, बरोबर आहे. शेत म्हणतात ते खरं आणि आहे. 4 कॅरेट ठोकळा मोठ्या रेट मध्ये विकला म्हणून मीडियम मालाची किंमत वाढत नाही. बरोबर आहे ना. आज गोट्या 70 आणि 80 रुपये आपल्याकडं विक्री झाली कालच्याला. आहे ना. आज 60, 65, 70, 75 पर्यंत गोटी विक्री झाली टॉप मालाची. बरोबर आहे ना. आणि तुम्ही त्याच समज 60 रुपयांनी गेलेला जर तुम्हाला 40 रुपयांनी जात असेल आहे ना. किंवा 70 नी जाणारा 50 जात असेल तर 20 रुपये किलो तोटा म्हणजे 400 रुपये कॅरेटला तोटा. अहो आता मी आहे ना, माझ्या कालबागात एक गिरायक आलतं. हा 60 रुपये मला बाग मागत होता. हा. आयला म्हणलं ठीक आहे, म्हणलं मला एवढ्या बरी चक्कर घेऊ दे म्हणलं मार्केटची. बर. मी सकाळी आहे ना, अक्षरशः माझ्या बागाला आहे ना, सकाळी 1020 रुपयाचे आवरेज सुटलं माझ्या कॅरेटचं बरं का. बर बर मी साधारणपणे एक 52 रुपयाचं म्हणायचं. बर बर. सकाळी आलो, यायला विचार केला, यायला म्हणलं देवा बाग 60 रुपयांना नाही का. हा हा याचा हा म्हणलं खर्च निघण्याचं पण मुश्किल आहे म्हणलं. हा. पण जेव्हा मी तुमच्या गाडीवर आलो का, हा तेव्हा हा असं हा. काहीतरी मनात वाटलं गेलं, नाही बाग द्यायची आता, बाग अरे वा. आपल्याला इथंच आणायची आता. केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे हे लोकांच्या हृदयात बसलंय म्हणून तुमची बुकिंग करावं लागते. नाही तर आत्ताही माझ्याकडे 10,000 कॅरेटची एका क्षणाला आवक होईल कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन न देता. हो बरोबर आहे ना. आज माझा शेतकरी जर इतक्या दिवसाचा बुकिंग नाही म्हणून त्याला दुसरीकडे टाकावं लागला आणि त्याची ही अडचण झाली तर ही आहे. अडचण नक्की झाली, पण 2 दिवस झाडावर राहिल्याने काही फरक पडणार नाही हो. हो बरोबर आहे ना. पण तुम्ही आणल्यानंतर चुकीच्या ठिकाणी गेला घेऊन आहे ना. आणि चुकीच्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर 20-20 रुपये किलोचा तोटा कशाला म्हणतात? हो आहे ना. हा आहे ना. हा. आणि हे तुम्ही डोळ्याने अनुभवलं. मी 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 माझी जाहिरात करत नाही कधीच. नाही ना, नाही. मी लोकांना बरोबर काय सांगतो की बाबा माझ्या पण विश्वास नका ठेवू, तुम्ही नजरेने पाहायला या. बरोबर आहे ना. हा. आणि आज बरोबर. तुम्हाला ह्या कंडिशन मध्ये जर जाग्यावर ठोकलं जाते आणि आहे. मार्केटला येऊन बी फसलं जाते आहे ना. तर मोकळं फिरलं पाहिजे कुठल्याही मार्केटला. नाही ना, बरोबर आहे. मी सकाळी त्यामुळे अख्खा पाऊसच भिजलो, पण हा. म्हणलं निलावच बघून जायचे. बर बर बर. शेवटच्या क्षणापर्यंत निलाव होते. म्हणलं नाही, निलावच अख्खा बघायचा, मगच घरी जायचं. कालच्या विक्रीला आलता का आजच्या विक्रीला आलता? आजच्या विक्री होतो, आजच्या अच्छा, विक्री. गुरुवारच्या आजच्या विक्रीला होता. आजच्या बरोबर. गुरुवारची विक्री होतो. बर 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 बर. आज आज मला माल काढायचा ऍक्च्युअली तुमच्याकडे, पण ते फोनच उचला ना आता. नाही, बुकिंगची लिंक आहे मी तुम्हाला पाठवून देतो.
पण ठीक आहे त्या ठीक आहे. लिंक प्रमाणेच बुकिंग करा. 2 दिवस लेट तोडा, पण हा गडबड करू नका. रेट काय पडणार नाहीत. बर बर बर. हा. तर तुम्हाला असं वाटेल की बाबा शेटकडे जागा नाही, चला दुसरीकडे विकू, पण गिऱ्हाईक आमचं दुसरीकडे जाणार नाही. हो बरोबर आहे ना. हा, शेजारी म्हणलं तर इकडे तिकडे वळणार नाही, कारण त्यांना माहिती शेटकडे आपल्याला कायम 12 महिने माल लागतो, तर ते आपल्याला सोडणार नाहीत. आहे ना. हा. मला सकाळचा व्यापाऱ्याने 4 वेळा फोन लावला या. बर बर शेट बर. माल द्या, शेट माल द्या. म्हणलं मला आता मालच द्यायचा नाही आता 60 रुपयाने. मला काय जरी झालं ना, मी पुण्यालाच माल नेला किडे जाऊ दिले पैसे आता. काही जरी झालं ना आता तिथं नेणार. म्हणलं का मी आता बाकीच्यांच्या गाळावर, मी सकाळी त्याला बोलून दाखवलं. म्हणलं मी बाकीच्यांच्या गाळावर का फिरलो का, हा म्हणलं कोण 40 निघते, कोण 45 नि गुटी विकते. पण जेव्हा मी त्यांच्या गाळावर गेलो का, हा शेम माझ्याकडे माल होती. म्हणलं शेम काहीच बदल नाही. हा 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 हा. म्हणलं आज त्या उकलची गुटीला का म्हणलं 65 रुपये जाते, आणि तू माझी बाग 60 रुपयाने मागतोय का, काय का ही कुठं चाललंय म्हणावं. मग त्या गप बसला. म्हणलं हो बघ, घ्यायची असेल तर 80 रुपयाने बाग घ्या आता, नाही तर तुला मला बागेत द्यायची नाही आता. मी सरासरी मार्केटला त्या शेतकऱ्यांची 80 रुपये निघते ना, आज माझी पण बागाची 80 रुपये सरासरी होईल. पटलं तर घे ना, तर घेऊ नको, विषय सोडून दे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. व्यापारी म्हणाला का रेट नाही वाढणार. म्हणलं रेट जरी पडलं ना आता तरी माझा माल म्हणलं मी तिथंच नेणार आता. आता एक अनुभव घ्या. मागच्या हा आठवड्यामध्ये गिऱ्हाईक फोन करत नव्हतं, किंवा आपण फोन केलेलं उचलत नव्हतं. हो बरोबर आहे. पण नशीब तुमचं 2 रुपये कमी मागू द्या, नाही तर जास्त मागू द्या. आता मागणी तर व्हायला लागली. हो म्हणजे पण याचा आज आज म्हणजे एक म्हणजे हा याचा अर्थ समजा आता करंट वाढत जाणार आहे. खरं ना, ऐका ना शेठ, हम्म. मी आतापर्यंत 10 जणांना व्यापाऱ्यांना फोन लावला समजताना, 20-25 जणांना व्यापाऱ्यांना फोन लावलं, एकाही व्यापाऱ्याने फोन नाही उचलला. पण आज जसं मी मार्केटवरून घरी आलो ना, आज माझ्या बघा 6 व्यापारी भरला या सकाळ धरणं. हा, मग आता इथून पुढे रेट आहे ना, तर क्लायमेट मोकळं झालेलं आहे, रेट वाढणार आहेत. हो बरोबर आहे बरोबर आहे. त्यामुळं काळजी करू नका. शेवट केडी चौधरी हे नाव एका दिवसात नाही. तयार झालेलं नाहीये. शेठ, मी ऐका ना, मी लय जुना, म्हणजे माझं वय आहे ना, मला साधारणपणे मला आठवते, मी 17 वर्ष, म्हणजे मला 70 वर्ष होतं मी बर तेव्हापासून तुमची इथं माल घेऊन येतोय. आज बर माझं वय आहे ना 31 वय आहे. मी बर तुमचा बर लय जुना कस्टमर आहे. बर 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 बर. गाव कुठलं? आपलं पडवी कुशेगाव नाही का. बर 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 हो बर. तिथला आहे मी. चालेल चालेल. दुसरीकडं हाच परिणाम होणार आहे. हा तुम्हाला त्याच्यामध्ये कुठंही रेट समाधानकारक सगळ्यात 0 पासून हिरो पर्यंत भेटणार नाही. नाही इकडे बरोबर 0 पासून हिरोचा ग्राहक आहे, हा लोडर आहे. आहे ना शेठ. आणि त्या लोडरची भूक ही 12 महिने भागली जाते. त्यामुळे तुम्हाला आहे हा ना. रेट मिळतोय. ही परमेश्वराची कृपा आहे, माझी नाही. हो आहे ना. अहो शेठ, एका आरतीने मला फोन लावला होता, हा रेट वाढल्यात माल काढ. मी ते आशेने माल काढला बरं का. हा म्हणलं ठीक आहे, म्हणलं पण पहिला आपण ट्राय, म्हणलं तुमच्या गाड्यावर घ्यायचं केडी चौधरींच्या. हा हा बुकिंगला जर नंबर भेटला ना, गाडी किती पण वाजू दे म्हणलं, तिथंच गाडी खाली करायची. हा. पण ते फोन ना उचलल्यामुळे म्हणलं ठीक आहे, आता ह्यांनी फोन केला ना, इथं माल टाकून बघू आपण. आज दुसऱ्यांदा दिवस आहे माझा आज मार्केटला. बर 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 बर. दुसरा दिवस आहे. मी मागच्या मला वाटतं रविवारी माल आणला होता इकडे, त्याचा आज परत आज आणला होता. मध्ये मी गॅप दिला होता नाही का थोडासा, म्हणलं पाऊस दिवस लागलाय, नको बर न्यायला लगेच. बर बर बर. तुमचं मी ऐकतोय युट्यूबवर सगळं, म्हणलं थांबा आपण थांबू जरा. माझं 35 वर्षाच्या लाईफ मध्ये मला शेतकऱ्यांना फोन लावून माल बोलावा लागलेला नाहीये. नाही नाही नाही. कामाची क्वालिटी बोलली, शेतकरी शेतकऱ्याला प्रचार करायला लागला. खरंय खरंय खरंय. हा 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 हा. मी सकाळी मला शेतकरी म्हणलं, मी शेतकऱ्यांना विचारलं नक्की, म्हणलं तुम्ही किती कॅरेट आणले आता. हा, शेतकरी हा. म्हणलं आम्ही एवढं कॅरेट आणलं. म्हणलं तुम्हाला चांगली रेंज सुटते, 70, 75, 80 रुपयाची रेंज सुटते म्हणलं का. हो एक हो नंबर माल आहे. आणि म्हणलं गुटी तुमची स्टार्ट 1 नंबर होती या. हो 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 हो. आज त्यांना म्हणलं, आज म्हणलं मी खाली माल टाकलाय, त्यांना नाव नाही सांगितलं मी कोणाच्या गाड्यात नाही टाकलंय. नाही ना, मला पण हा नका नाव हा सांगू. नाव मला कोणाला सांगायचं नाही. पण नाही म्हणलं नाही आज कुणाला. तुमच्या, म्हणलं माझ्या आज गुटीची साईड 180 ग्रॅम ते 200 ग्रॅम पर्यंत गुटी म्हणलं. आज माझी गुटी त्यांनी 45 रुपये गेली. आज इथं ह्या गुटीची स्टार्टिंग म्हणलं 65 रुपये आहे म्हणलं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणलं कम्प्लीट किती रुपयाचा फरक पडतोय म्हणलं. ठीक आहे. हो का, आता जागा माझ्याकडे कमी असेल, हा भले आज तुम्हाला माल उतरायचा असेल म्हणून आज नाईलाजाने जावं लागतं, पण ज्यावेळेस माल शॉर्टेज होतील हा त्यावेळेस खरी कसोटी लागेल. मग तुम्हाला बोलवलं तरी तुम्ही जाणार नाही, म्हणणार हे नाही बाबा अजिबातच नाही, अजिबात नाही, जाऊ शकणार नाही. तुम्ही म्हणणार नाही मला शेटकडेच जायचं बाबा, मी हा, बघितलं जाग्या भाऊ गेलो 2 दिवस झाडावर ठेवीन, बरोबर आहे पण बरोबर मी माल दुसरीकडे पाठवणार नाही. असं इतकं आता मला सांगा ना, तुम्ही 17व्या वयात जर माझ्याकडे स्टार्ट झालाय, आहे ना. आज 31 वय आहे, आहे कशाला ना. म्हणतात हा. मग मी लय जुना 13-14 शेतकरी तुमचा, वर्ष. लय जुना आहे, लय जुना. हो. मला वाटतं तुमचे वडील होते तेव्हापासून आम्ही तुमच्याकडे येतो या. बंधू बंधू आमचे थोरले हो बंधू. बंधू, हा बंधू होते बंधू. हो 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 बंधूंपासून आम्ही तुमच्याकडे येतो या. हो. चालेल चालेल या.
फक्त मला लिंक फक्त मी पाठवा तुम्हाला ना, म्हणजे लिंक नाही. पाठवतो, लिंक पाठवतो आणि लिंक पाठवल्याच्या नंतर तुमचं हा पहिल्यांदा त्याच्यामध्ये नाव टाका आणि मग हा तारीख बदलते लिंक मध्ये. बर 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 हा, ती तशी तारीख चेंज होत नाही. आणि तुम्हाला आता रविवार फुल झालेला आहे, सोमवारची बुकिंग चालू आहे. सोमवार करा, मंगळवार करा, त्याच्या पुढला कुठलाही दिवस करा. बर बर चालेल चालेल. मग रविवारची फुल झाली का? रविवारची फुल झालेली. बर बर चालेल, मग सोमवारी करतो बुकिंग. हो, सोमवारची विक्री करा. ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल चालेल. चालेल. हो पाठवतो हो तुम्हाला. धन्यवाद. हो हो.